मंडळी, आपल्यासमोर सादर आहे पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात चालू असलेली शासकीय महापूजा. ज्या भक्तांना पंढरपूर येथे जाता येत नाही त्यांच्याकरता ही विठ्ठलाची महापूजा मी इथे आपणासमोर सादर करत आहे. पांडुरंग पांडुरंग. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मन गोविंद ते काय अभेद नाही देवा दया, आनंदले मन प्रेमे पाझरते लोचन. खरोखर हे सावळ परब्रह्म विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर खरोखरच अशीच अनुभूती आपल्या सगळ्यांना येते. पंढरीच्या वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थ व्रत, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशे मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मीराचे, बीज कल्पांकिती तुका म्हणे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. विठ्ठलाच्या या चिन्हाबद्दल, अंगावरील चिन्हाबद्दल आपण पुजारी सांगत आहे. विठ्ठलाच्या खाली जी भक्त मंडळीने टाकलेली वीट आहे, ती वीट आहे. त्या विठ्ठलावरती कमळ चिन्ह आहे. विठ्ठलाची दोन्ही पावलं समचरण आहेत. त्या चरणावरती मुक्तकेशी नावाची दासी होती. तिचं गर्वहरण करण्यासाठी म्हणून तिथं मुक्तकेशी तीर्थ आहे. देवाने गोकुळात वापरलेली काठी आहे. कमरेला करदोडा आहे. देवाच्या डाव्या हातात शंख आहे, उजव्या हातात कमळ आहे. या बाजूला ब्रह्मदेवाचं नाभिक स्थान आहे. डाव्या बाजूला रुक्मिणीला बसायला दिलेली वामांग रुक्माची जागा आहे. भृगु लांछन आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. कानामध्ये मकराकार कुंडल आहे आणि डोक्यावरती शिवाकार टोपी आहे. हरिहरा नाही भेद, एका वेलांटीचा फरक. शिव आणि हरी याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. हरी आणि हर हा एकच आहे. अशी ही हरिहराची स्वयंभू मूर्ती म्हणजे साक्षात पांडुरंगाची मूर्ती आहे. अगदीच खरोखर आहे. आणि त्यामुळेच होय होय वार करी पाहे पाहेरी पंढरी, काय करावे साधने फळ अवघीची येणे, अभिमान मुरे कोड अवघीची पुरे, तुका म्हणे गोळा तुझो पैसेला सावळे. पांडुरंग पांडुरंग. मुख्यमंत्र्यांकडून श्री विठ्ठलासाठी वस्त्र जे पाठवलं होतं ते वस्त्र आता नेसवलं जात आहे. गरम पाणी आणतो, पांडुरंगाला आरसा दाखवतो, हरिदासाची गाणी गातो. प्रत्येकाला वेगवेगळ्या त्या ठिकाणी दिलेलं आहे. कोणी दिवटी दाखवतो, कोणी मुली दाखवतो. अशा पद्धतीने पांडुरंगाची उपचार पूजा आहे. हा राजा असल्यामुळे याची राजोपचार पूजा होत असते. पूजा पुरुष सूक्ताच्या मंत्राने होत असते. बारकाईचं आणखीन एक प्रतीक म्हणजे गळ्यात तुळशीची माळ आणि दारामध्ये तुळशी बोलतात. या तुळशी माळेचा प्रभाव काही वेगळाच आहे बरं का. तुळशीची माळ घातल्यानंतर निर्व्यसनी राहायला सांगितलं जातं आणि अशी असंख्य माणसं जी आज आहेत
की ज्यांनी माळ घातलेली आहे आणि व्यसनांपासून ती दूर आहे. पांडुरंगाला ही तुळस प्रियच आहे. गळ्यात तुळशीचा हार घालून स्वतः पांडुरंग उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला हे आपण आपल्याला जाणतोच आपण. आणि तो परत पाठवताना तुकोबारायाने एक अभंग त्यांना लिहून पाठवला होता. आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. पांडुरंग पांडुरंग. आता आपण विठ्ठलाला तुळस प्रिय आहे हे मी आपल्याला सांगितलं. ज्याप्रमाणे विठ्ठलाला तुळस प्रिय आहे त्याचप्रमाणे विठ्ठलाला गोपीचंदनही प्रिय आहे. वारकरी वैष्णव कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावतात. गोपीचंदनाचं उभं गंध लावलं जातं. या गोपीचंदनाच्या गंधाचं सामर्थ्य काही वेगळंच असतं. विठ्ठलाला अत्यंत सुंदर असा हा पोशाख परिधान केला जातो आहे. मुख्यमंत्र्यांनी आणलेला अतिशय सुंदर पोशाख माघारी वस्त्र पांडुरंगाला पुजारी अत्यंत प्रेमाने नेसवत आहेत. सर्व भाव माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे. जाऊ देवाची या गावात देव देईद विसावा, देवा सांगू सुख दुःख देव निवारील दुःख, घालू देवासीच भार देव सुखाचा सागर. एकाहून एक असे नितांत सुंदर अभंग संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवले. प्रत्येक अभंगाचं सौंदर्य वेगळं, प्रत्येक अभंगातून मिळणारा संदेश वेगळा. खरं तर पंढरपूरचा विठोबा म्हणजे सर्वांना आवडीचा असा, हा सर्वांचा आवडता असा. आपली दुःख दुसऱ्याजवळ सांगण्यापेक्षा किंवा दुसऱ्याकडे उगाळीत बसण्यापेक्षा विठ्ठलाच्या रूपामध्ये जी विश्वशक्ती आहे तिच्याजवळ आपलं दुःख सांगावं आणि आपण सुखरूप व्हावं, दुःख विसरून हसर व्हावं, यामध्ये एवढी प्रासादिक भावना आहे. पंढरपूरचं वाळवंट म्हणजे खरं तर भक्त प्रधान समतेचं प्रभावी व्यासपीठ आहे आणि पांडुरंग म्हणजे त्या व्यासपीठाचा अध्यक्ष. आता या अध्यक्षाला कसं पाहावं? दृष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटी रहित पाहावं म्हणजे त्यातच आपल्याला आत्मतत्व दिसेल. आणि हे आत्मतत्व विठ्ठलाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं आणि आपलं मन तृप्त होतं आणि आपली वृत्ती त्याच्या ठाई स्थिरावते. पंढरपूर इथं नांदणारा श्री विठ्ठल हा सर्व मराठी संतांचा अत्यंत प्रिय असा देव आहे. पंढरपूर हे एक महान तीर्थ क्षेत्र आहे. इथला पुंडलिक हा महान भक्त आहे. भगवान पांडुरंग म्हणजे द्वारकाधीश कृष्णच, तोच पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे. भगवंताचा एवढं नाविन्यपूर्ण रूप अन्य कुठंही आपल्याला पाहायला मिळत नाही. हा पांडुरंग कोण आहे? पांडुरंग हे कृष्णाचं रूप आहे. संस्कृत मध्ये काळी छटा आणि धवल छटा याच्या मिश्रणाला पांडुरंग असं म्हणतात. पंढरीच्या विठ्ठलाचं हेच रूप असल्यानं त्याला पांडुरंग हे नाव पडलं. श्रीकृष्ण हा मूळचा काळा, तो सारा दिवस काम करून जेव्हा गायीच्या थव्यासंगी परत घरी येत असे तेव्हा गायीच्या पावलांनी उडत असलेली धूळ त्याच्या मुखावर आणि अंगावर साचायची आणि त्यावेळेस त्याचं धूळ मिश्रित काळं सावळं रूप म्हणजेच पांडुरंग स्वरूप असं म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण हा कर्मयोगी आहे. गायी चारता चारता कर्मयोग आचरावा, अंगावर उडालेल्या धुळीनं काळ्या कृष्णाला धवल त्याला हवी असंही म्हटलं जातं. विटेवरी नीट केळी कर्दळीचा गाभा, पांडुरंगाचा रूप सावळ दिसे शोभा.
पांडुरंग हा निळ्या मेघासारखा आहे. म्हणूनच पांडुरंग अष्टकामध्ये त्याला नील मेघाभासम असं म्हटलं जातं. नील सावळा रंग हे भव्यतेचं आणि व्यापकतेचं दर्शन आहे. पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर आपल्याला जगाचा रंग देखील फिका वाटतो. पांडू म्हणजे स्वच्छ, म्हणून पांडुरंग म्हणजे स्वच्छ रंग असलेला पांडुरंग असंही म्हटलेलं आहे. पांडुरंगाचं स्वरूप मेघ सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवूनिया. पोशाख परिधान करण्याचं काम सध्या सुरू आहे. आपण दूरदर्शनच्या